आता सध्या तुम्ही न्यूजमध्ये HPV ही लस किंवा ह्या लसीकरणाची मोहीम भारत सरकारने सुरू केलेली आहे हे न्यूजमध्ये ऐकलंच असेल. आयुष्मान योजनेअंतर्गत 14 वर्षाच्या मुलींना मोफतमध्ये या लसीचं जे टीकाकरण आहे ते करण्यात येणार आहे. आता जेव्हापासनं या लसीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तेव्हापासनं याच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत की HPV लस चांगली आहे की नाही आहे का. या लसीला वेगवेगळ्या देशांमध्ये बॅन केलेलं असतानासुद्धा भारत सरकारनं ही लस देण्याचा अट्टास का घेतला आहे किंवा ही लस भारत सरकारला मुलींना का द्यायची आहे. विशेष करून ही लस मुलींसाठी आहे. तर HPV लस म्हणजे काय आणि ही लस किती महत्त्वाची आहे किंवा ही लस घेतली पाहिजे की नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आता HPV लस का घ्यायची किंवा भारत सरकारचा इतका अट्टास का चालला आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊया. तर HPV लस ही विशेषतः 9 ते 14 वर्षातील मुलींना देण्यात येते. म्हणजेच की शारीरिक संबंध ठेवण्याच्या अगोदरच्या वयापासनं ठेवायच्या अगोदरच्या वयात ही लस देण्यात येते. या लसीमुळे काय होतं की स्त्रियांना जो गर्भाशयाचा कॅन्सर होत असतो, सर्व्हिकल कॅन्सर होत असतो, तर कॅन्सर होण्याचे चान्सेस हे लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी HPV लस महत्त्वाची आहे असं सांगण्यात येतं. म्हणजेच की स्त्रियांमध्ये होणारं आत्ता सध्या जर पाहिलं तर भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यावरती उपाययोजना म्हणून सरकारनं हा पाऊल उचललेला आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आता HPV लसीचे 5 डोस आहेत. 9 ते 14 वर्षांमध्ये तुमचे 2 डोस होतात आणि 14 ते 45 वर्षांमध्ये तुमचे उरलेले 3 डोस होतात. तर अशा पद्धतीने HPV लसचा डोस आहे. आता तसा जर विचार केला तर भारतामध्ये पोलिओ मोहीम चालू केली होती आणि त्या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने पोलिओचा डोस कंपल्सरी केला होता आणि आज जर पाहिलं तर जवळजवळ पोलिओचे जे पेशंट आहेत किंवा पोलिओमध्ये भारतानं आघाडी मारलेली आहे. भारतामध्ये एकही पेशंट पोलिओचा आढळत नाही. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या धनुर्वात असतील किंवा वेगवेगळे BCG इंजेक्शन्स वगैरे आणखी वेगवेगळे जे इंजेक्शन्स आहेत ते सरकार मोफत प्रोव्हाइड करत असतं आयुष्मान योजनेअंतर्गत किंवा सरकारी ज्या योजना असतात त्याद्वारे हे जे लसीकरण मोहीम जी आहे ती सरकारद्वारे राबवण्यात येत असते. त्यामुळे आणि आपणही सरकारद्वारे राबवणाऱ्या लसीकरण मोहिमेवरती कधी अविश्वास दाखवत नाही. परंतु HPV लस याच्यावरती सध्या इतकं अविश्वास दाखवण्यात येत आहे किंवा या लसीकरणावरती वेगवेगळ्या स्तरातून मुद्दे उचलले जात आहेत किंवा विरोध होत आहे. त्याचं कारण काय तर पहिली गोष्ट तर ही लस जी आहे ती स्वतः अमेरिका आणि चायना यामध्ये बंद आहे. तिकडे हे लसीकरण दिलं जात नाही. मग त्यामुळे ह्या लसीकरणाला व्यवस्थित अशी मान्यता मिळालेली नसतानाही भारत सरकार हे लसीकरण देण्यासाठी इतकं अग्रेसर का आहे हा प्रश्न आहे पहिला. आणि दुसरा की ज्यावेळेस सगळ्या गोष्टींमधून ही HPV वॅक्सिन पास होईल किंवा आता ही वॅक्सिन दिल्याने कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही असं होईल त्यावेळेस हे लसीकरण मोहीम चालू केली तर हरकत नाही. परंतु वेगवेगळ्या स्तरातील लोकांचं एकच म्हणणं आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा की हे लसीकरण खूप चांगलं आहे आणि भविष्यात मुलींना कर्करोगाशी लढण्यासाठी सक्षम बनवणार किंवा त्यांना जे कर्करोग या लसीकरणाचा महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की मुलींमध्ये जी कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा जो कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे ते कमी करायचं आहे. हा गव्हर्नमेंटचा मोटो आहे. परंतु याच्यावरती जे प्रश्नचिन्ह आहे ते का उभं राहिले कारण कोरोनामध्ये जे वॅक्सिनेशन दिलं होतं त्या वॅक्सिनेशनचे भरपूर असे साईड इफेक्ट्स हे लोकांना जाणवत आहे. दीर्घ काळानंतर लोकांमध्ये अटॅक येण्याचं प्रमाण किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळेच की जे HPV लसीकरण आहे त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात येत आहे. आता सत्य तर खरं हेच आहे की वॅक्सिनेशन जे आहे ते जर समजा तुम्हाला एखाद्या रोगापासनं कॅन्सरपासनं जर तुम्हाला शिल्ड प्रोव्हाइड करत असेल तर वॅक्सिनेशन घ्यायला काही हरकत नाही. परंतु जर त्या वॅक्सिनेशनचे भरपूर असे साईड इफेक्ट असतील तर खरंच ते वॅक्सिनेशन घेण्याची आपल्याला गरज आहे का नाही ॲटलिस्ट याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि सरकारनं HPV वॅक्सिनेशन हे देण्याचा प्रयत्न सध्या चालू केलेला आहे. परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की HPV वॅक्सिनेशन जे आहे ते कंपल्सरी करणार आहे
तर कंपल्सरी नाही पाहिजे. शरीर स्वतःचं आहे, तर व्हॅक्सिनेशन घ्यायचं की नाही घ्यायचं हा निर्णयसुद्धा स्वतःचाच असला पाहिजे. ज्या पद्धतीने कोविडमध्ये व्हॅक्सिनेशन हे कंपल्सरी केलं होतं आणि भरपूर मोठा स्कॅम हा कोविड व्हॅक्सिनेशनच्या वेळेस गव्हर्मेंटकडनं झाला होता, तसाच स्कॅम आत्तासुद्धा HPV लसीकरणाच्या मोहिमेतून सरकारला करायचा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु जर ह्या व्हॅक्सिनेशनला सगळ्या ऑथॉरिटी मिळाल्या असतील किंवा सर्व डिपार्टमेंटकडनं याला ही लसीकरण चांगलं आहे असं, किंवा याच्यावरती जो बॅन आहे तो हटणार असेल, तर व्हॅक्सिनेशन घ्यायला काही हरकत नाही. तुमचं ह्या मुद्द्यावरती काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट करून सांगा. थँक्यू.